द्विमुखी चामुंडा माता हे मातेचं स्वरूप तुम्ही कधी ऐकलंय का? तर आज आम्ही गुजरातमध्ये चोटीला येथे द्विमुखी चामुंडा मातेच्या दर्शनाला आलो आहोत. दर्शनाला जात असताना वाटेतच एका दुकानाजवळ देवीसाठी आम्ही ओटी घेतली आणि मंदिराच्या या गेटपर्यंत पोहोचलो. मंदिराची चढण चढायला सुरुवात केली. 1173 फूट उंची असलेल्या टेकडीवरचं हे मंदिर पाहण्यासाठी आतुरता तर ही होतीच. टेकडीच्या पायथ्याशी 4 मुखी सिंहाजवळ मातेची एक लहान मूर्ती आहे. तसेच मध्यभागी टेकडीच्या सुरुवातीला हा एक मातेचा देव्हारा आहे. हे मंदिर राजकोटपासून 50 किलोमीटर लांब आहे. आणि जर का तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी राहत असाल तरीही तुम्हाला इथे दर्शनासाठी यायचं असेल तर इथे येऊन तुम्हाला स्टे हा करावाच लागेल. कारण राजकोटहून मुंबईला तुम्ही फास्ट ट्रेनने जरी यायचं झालं तरी 15 तासाचा कालावधी हा लागतोच. अर्ध्यापर्यंत पोहोचल्यावर वाटेतच हे महाकालीचं मंदिर होतं. वरती पोहोचायला आल्यानंतर हा असा सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतो. अखेर 600 ते 700 पायऱ्या चढल्यावर देवीने आम्हाला दर्शन दिले. ही आहे आपली द्विमुखी चामुंडा माता. संपूर्ण टेकडी चढल्यानंतर देवीचं हे दर्शन इतक्या जवळून मिळाल्यामुळे समाधानी झाल्यासारखं झालं. देवीचे दर्शन झाल्यावर देवीला दाखवलेला जो नारळ आहे तो फोडून त्याचं पाणी तीर्थ म्हणून पिण्याची सोयसुद्धा मंदिराच्या मागच्या बाजूला केलेली आहे. आणि आता हे आहे मेलडी मातेचं मंदिर. हे सुद्धा मंदिराच्या मागच्या बाजूनेच आहे. अशा प्रकारे काहीही घाई गडबड न होता आम्हाला देवीचं दर्शन अगदी उत्तम प्रकारे मिळालं. तुम्ही जर का नवरात्रीमध्ये इथे आलात तर खूप जास्त गर्दी पाहायला मिळेल. त्यामुळे सणवार सोडून जर का इथे आलात तर देवीचं दर्शनसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळेल.